सकाळी एका विचित्र आवाजाने माझे डोळे उघडले. थंडी इतकी तीव्र होती की मला रजाई सोडावीशी वाटत नव्हती, पण दाराबाहेर वाढत्या आवाजामुळे मला उठावे लागले. मी स्वतःला शालने झाकले आणि दार उघडले. माझ्यासमोर एक गर्दी उभी होती. सर्वांच्या नजरा जमिनीवर खिळल्या होत्या. मी पुढे गेले आणि पाहिले तर एक नवजात बाळ, मुलगी लाल कपड्यात गुंडाळलेली जमिनीवर पडून रडत होती. एका महिलेने रात्रीच्या अंधारात तिला इथे सोडले. हे कोणाचे पाप आहे हे मला माहीत नाही. दुसरा म्हणाला, प्रेमात बदनाम झालेल्या कोणीतरी या बेवारस बाळ मुलीला मंदिरातील पुजारींच्या घरासमोर सोडून गेले आहे. कोणीतरी म्हटले की तिला कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. जर आपण अशा घाणेरड्या गोष्टींना पोसत राहिलो तर असे दिवस पुन्हा पुन्हा येतील. मी खाली वाकून त्या बाळाला माझ्या मांडीवर घेतले. ती खूप अशक्त होती आणि तिचा श्वास लटपटत होता. मी सर्वांना तिथून निघून जाण्यास सांगितले आणि दार बंद केले. त्यावेळी माझे पती काही कामासाठी गेले होते. ते परत आल्यावर मी त्यांच्याशी बोलेन असे मला वाटले होते, पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मला असे वाटले की तो या मुलाला कधीही स्वीकारणार नाही. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली होती, पण मला आई होण्याचे सुख मिळाले नव्हते. मी सर्व उपचार केले, प्रत्येक प्रार्थना केली, पण परिणाम फक्त निराशाच. त्या मुलीला पाहून माझ्या मनात एक विचित्र प्रेम निर्माण झाले. वर्षानुवर्षे ओसाड असलेल्या अंगणात जणू काही सुगंध दरवळला असे वाटले. पुढचे 3 दिवस मी तिची काळजी घेतली, जणू ती माझीच मुलगी आहे. 4थ्या दिवशी जेव्हा पुजारीजी गावाहून आले तेव्हा त्यांनी मुलीला पाहिले. तेव्हा त्यांचा चेहरा बदलला. त्यांनी मोठ्या आवाजात विचारले, ती कोण आहे? मी शांत आवाजात म्हणाले, ती सकाळी दाराशी सापडली होती. ती खूप आजारी होती. मला वाटले की ही देवाकडून परीक्षा आहे. तो रागाच्या स्वरात म्हणाला, न सांगता घरात घाण आणण्याचा तुला काय अधिकार आहे? कोणीही आपल्या मुलाला असे सोडून देत नाही. मी उत्तर दिले, तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही असे कसे बोलू शकतात? त्यांनी नजर फिरवली आणि म्हणाले, ही मुलगी इथे एक दिवसही राहणार नाही. मी शांत झाले. मी रात्रभर त्या मुलीला छातीशी धरून ठेवले. मी विचार करत राहिले, जर मीही इतरांप्रमाणे तिला नाकारले असते तर देव माझ्यावर प्रसन्न झाला असता का? माझे मन म्हणत होते की मी जे काही केले ते बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने मला तिला अनाथाश्रमात सोडण्यास कडक शब्दात सांगायला सुरुवात केली, पण मी स्पष्टपणे नकार दिला. मी म्हणाले की आता ती माझी जबाबदारी आहे. देवाने तिला दिले आहे आणि फक्त देवच तिची काळजी घेईल. तो रागवला आणि बरेच दिवस माझ्याशी बोलला नाही, पण मी मुलीला सोडले नाही. तिचे नाव मी जिया ठेवले. शेजारी अजूनही माझ्या मागे बोलत होते, पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणे सोडून दिले. रात्री जेव्हा ते मूल रडायचे तेव्हा पुजारीजी चिडायचे आणि मला खूप वेळा फटकारायचे, पण मी शांतपणे सर्व सहन करत राहिले. मला माहीत होते की ज्या दिवशी हे मूल माझ्या हृदयातून निघून जाईल तो दिवस माझ्या आत्म्याचा मृत्यू असेल. महिना उलटला. ती मुलगी आता थोडी बरी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती. माझे जग बदलले होते. सर्व काही त्या लहानग्याभोवती फिरत असल्याचे दिसत होते. एके दिवशी मंदिरातून परतल्यानंतर पुजारी म्हणाले, शेजारी कथा रचत आहे, अजूनही वेळ आहे, तिला सोडून दे. मी उत्तर दिले, जर तुम्ही देवाची इच्छा मान्य करत नसाल तर किमान माझ्या भावनांचा आदर करा. ते शांत झाले आणि पुन्हा काहीही बोलले नाहीत. मी मुलीसाठी शांतपणे छोटे कपडे शिवले, एक पाळणा बनवला आणि दररोज तिच्यासाठी अंगाई म्हणू लागले. जेव्हा ती मला पाहून हसायची तेव्हा असं वाटायचं जणू सगळं जग माझ्या पायाशी टेकलंय. एका रात्री मुलगी खूप रडू लागली. कदाचित तिला पोटदुखी होत असेल. मी तिला छातीशी मिठी मारत हलवू लागले. त्याच वेळी पुजारीजी खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणाले,
तुला कळत नाहीये की आजूबाजूचे लोक काय म्हणत आहेत. तू एका पापाला पोसत आहे. मी हळूच म्हणाले, जर हे पाप असेल तर देव आपल्याला त्याची परीक्षा घेणार नाही का? तुम्ही धर्माबद्दल बोलता. धर्मात असे म्हटले आहे की अनाथांवर दया करणे हे पुण्य आहे. ते गप्प राहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर कडकपणा स्पष्ट दिसत होता. सकाळच्या प्रार्थनेनंतर तो मंदिरात गेला आणि दुपारपर्यंत परतला नाही. मला माहीत होतं की तो काहीतरी विचार करत आहे. कदाचित त्याच्या हृदयात कुठेतरी काही कोमल भावना जागृत होत असेल, पण तो ते स्वीकारू इच्छित नव्हता. दरम्यान माझी मैत्रीण माझ्या घरी आली. तिला माहीत होते की मी किती वर्षांपासून मुलांसाठी आसुसलेली होते. जेव्हा मी जियाबद्दल बोलले तेव्हा ती भावूक झाली आणि म्हणाली की देवाची कृपा आहे की त्याने तुला आई बनवले. तिने बाळासाठी एक छोटासा फ्रॉक दिला आणि म्हणाली की आई होण्यासाठी फक्त जन्म देणे आवश्यक नाही. त्या दिवशी माझ्या मनाला शांती मिळाली. पुजारीजी रात्री परत आले. त्यांच्या हातात काही मंदिराची पुस्तके होती. तो सरळ त्याच्या खोलीत गेला. मी त्यांच्यासाठी जेवण ठेवले, पण तो बाहेर आला नाही. मला माहीत होतं की त्याच्या आत काहीतरी तुटत आहे, पण तो ते स्वीकारण्यास नकार देत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सांगितले की त्याला जियासाठी काही वेगळी व्यवस्था करायची आहे. मी हिंमत एकवटली आणि म्हणाले की जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर एक दिवस देव तुम्हाला नक्कीच असे संकेत दाखवेल जे तुमचे मन बदलतील. या गोंधळात काही दिवस गेले. एके दिवशी मी मंदिराच्या पुजाऱ्याला घरी बोलावले आणि त्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली. पुजारी नम्रपणे म्हणाला की ही मुलगी तुमच्यासाठी देवाकडून परीक्षा आणि बक्षीस दोन्ही असू शकते. अनाथाच्या डोक्याला हात लावणाऱ्याचे हात स्वर्गात चमकतात. माझे पती डोके टेकवून ऐकत राहिले, पण काहीही बोलले नाहीत. काही दिवसांनी जियाला ताप आला. मी तिला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी औषध दिले आणि सांगितले की शरीर कमकुवत आहे, काळजी घ्यावी लागेल. मी दिवसभर तिची काळजी घेण्यात व्यस्त राहिली. हे पाहून पुजारीजींनीही थोडीशी उदारता दाखवली आणि जेवणाच्या वेळी पहिल्यांदाच विचारले. मी म्हणाले आता बरे आहे, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही पूर्ण स्वीकृती नव्हती. एके दिवशी मंदिर समितीची बैठक झाली. पुजारीजींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एका भक्ताने सांगितले की मंदिरातील लोकांनी एक भूखंड खरेदी केला आहे ज्यावर त्यांच्यासाठी घर बांधले जाईल. हे ऐकून पुजारीजी खूप आनंदी झाले. जेव्हा तो घरी आला तेव्हा पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. तो म्हणाला की देवाने त्याला आशीर्वाद दिला आहे. मंदिरातील लोकांनी सेवेच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मी म्हणाली, बघा, ही मुलगी आपल्यासाठी सौभाग्य घेऊन आली आहे. त्याने डोळे मिटले आणि उत्तर दिले, नाही. त्यावेळी मला जाणवले की कधीकधी सत्य व्यक्तीसमोर असते, पण त्याच्या अहंकाराच्या अंधत्वामुळे तो ते पाहण्यास नकार देतो. एका महिन्यातच त्यांचा कडकपणा काहीसा कमी झाला. कधीकधी ते बाळाला दुरून पाहत असत, पण जवळ येण्याचे धाडस करत नसत. एके दिवशी समिती पैसे काढत असल्याची बातमी ऐकून माझ्या मनात एक विचित्र आनंदाची भावना निर्माण झाली. मी अनेक महिने समितीत पैसे जमा करत होती, पण प्रत्येक वेळी दुसऱ्याचे नाव यायचे. जणू काही नशीब मला छळत आहे. यावेळी जेव्हा माझे नाव समोर आले तेव्हा मला असे वाटले की देवाने माझ्या प्रवासाचे फळ दिले आहे. ₹1,00,000 मिळाले. माझ्या मनात पहिला विचार जियाचा होता. मी तिची औषधे, कपडे आणि आतापर्यंत साठवून ठेवलेला काही आवश्यक वस्तूंचा संग्रह पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी पुजारीजी मंदिरातून परतले तेव्हा त्यांच्या हातात मिठाईचा डब्बा होता. मी आश्चर्याने विचारले, हा आनंद कशाबद्दल आहे? ते म्हणाले, मंदिरातील लोकांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की आता आपण भाड्याच्या घरात राहणार नाही. त्यांना आमच्यासाठी एक घर बांधायचे आहे. मंदिराजवळ एक जमीन खरेदी करण्यात आली आहे. पण माझ्या मनात एक आवाज वारंवार येत होता की हे सर्व जियामुळेच झाले आहे.
ती जेमतेम 3 महिन्यांची होती, पण तिच्या उपस्थितीने घरातील शांततेत रंग भरल्यासारखे वाटत होते. मी दररोज तिच्यासोबत वेळ घालवायची आणि मला वेळेचे भानही राहिले नाही. रात्री ती रडायची तेव्हा मी तिला अंगाई गीत म्हणायची आणि ती माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपी जायची. समितीच्या पैशांनी मी तिच्यासाठी एक झुला विकत घेतला. नवीन गादी बनवली. मी काही उबदार कपडे विकत घेतले आणि तिच्या औषधांसाठी एक लहान लॉकर ठेवला. त्या पैशांवर त्या मुलीचा माझ्या स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त हक्क आहे असे मला वाटले. एके दिवशी मंदिर समितीच्या अध्यक्षांनी पुजारींना बोलावून जमिनीचे कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवली. ते घरी आले आणि शांत बसले. मी पाहिले की त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. विचारले असता त्यांनी सांगितले की तो पापी असल्याने त्याला देवाच्या कृपेची भीती वाटते. मंदिरातील लोकांनी आमच्या सेवेच्या बदल्यात आम्हाला आदर दिला, पण कदाचित त्यांना माहीत नसेल की माझ्या हृदयात किती ओझे आहे. मी शांतपणे त्यांचा हात धरला आणि म्हणाली की जर तुम्हाला तुमच्या हृदयात ओझे वाटत असेल तर तुम्ही ते स्वीकारावे. नकार देणे म्हणजे हट्टीपणा. ते काही क्षण गप्प राहिले. मग ते म्हणाले, तुझ्या चिकाटीमुळेच आज मी या पदावर पोहोचलो आहे. जर मी तिथे असतो तर मी जियाला खूप आधी कुठेतरी सोडून गेलो असतो. तू तुझ्या घरात एक पाप ठेवलेस जे मी सहन करू शकलो नाही, पण कदाचित तेच पाप आपल्यासाठी वरदान बनले. मी म्हणाले, जर हे पाप असेल तर देव आपल्याला आनंद का देईल? पण पहिल्यांदाच मला त्यांच्या डोळ्यात पराभवाची झलक दिसली. घराचे बांधकाम 1 महिन्यात सुरू झाले. मंदिरातील लोक दररोज काम पाहण्यासाठी आणि पुजारीचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. मीही त्यांच्यासोबत उभी राहते, पण माझ्या मनात तोच शांत आनंद होता की ज्या मुलीला सर्वजण बेकायदेशीर म्हणत होते तिच्यामुळे आमचे घर बांधले जात होते. परिसरातील काही लोक अजूनही गप्पा मारत असत. ते म्हणतात, बघा त्याला समितीकडून घर कसे मिळाले, काहीतरी विशेष उपाय केला गेला असावा. मी ऐकायची पण गप्प राहायची, कारण सत्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते. काळ स्वतःच साक्ष देतो. एके दिवशी पुजारीजींचा एक जुना शिष्य त्यांना भेटायला आला आणि जियाला पाहून तो म्हणाला, वा, किती सुंदर मुलगी आहे ती. पुजारीजी काहीतरी बोलणारच होते तेव्हा मी म्हणाली, हो, ती आमची मुलगी आहे. तो आश्चर्यचकित झाला पण आनंदी झाला आणि आशीर्वाद देऊन निघून गेला. त्याच संध्याकाळी पुजारीजी म्हणाले, आज पहिल्यांदाच तुम्ही सर्वांसमोर सांगितले की ती आमची मुलगी आहे. मी म्हणाली, जेव्हा मला अजूनही तुमच्या हृदयात स्थान नाही तेव्हा कोणी काय म्हणेल याची मी पर्वा का करू? ती माझ्या हृदयात राहते आणि तेवढेच पुरेसे आहे. कदाचित तू बरोबर आहे असे ते म्हणाले. कदाचित ती आमच्यासाठी खरोखर भाग्यवान असेल. त्यांच्याकडून हे ऐकून मला खात्री पटली की माझा मार्ग बरोबर आहे. हे देवा, जशी तू मला आई बनवलीस तशीच माझ्या पतीच्या हृदयालाही वडील बनव. त्यांच्या तोंडून काही मृदू शब्द निघाले ज्यामुळे मला आशा मिळाली. पण त्यांचे वर्तन हळूहळू बदलू लागले. ते जियाकडे पाहण्यास संकोचत होते. ती जवळ आली तरी ते डोळे फिरवून घेतात. एके दिवशी मी त्यांना तिची दुधाची बाटली दिली तेव्हा त्यांनी आपला हात मागे घेतला आणि म्हणाले की माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. ही माझी जबाबदारी नाही. मी गप्प राहिली. काहीही बोलणे निरुपयोगी वाटले. आता जिया 5 महिन्यांची झाली होती. ती तिच्या छोट्या हातांनी माझा चेहरा धरायची. जेव्हा जेव्हा मी तिला अंगाई गीत म्हणायचे तेव्हा ती डोळे बंद करून आनंदाने हसायची. मला बऱ्याच वेळा असे वाटायचे की पुजारी तिच्याकडे गुपचूप पाहत आहेत, पण माझी नजर त्यांच्यावर पडताच ते लगेच तोंड फिरवायचे. एका रात्री मुलीला हलका ताप आला. मी तिला माझ्या मांडीवर घेतले, डोके थंड केले. ते खोलीतून बाहेर आले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता परत गेले.
सकाळी मी औषध आणायला गेली तेव्हा शेजारच्या एका महिलेने संभाषणादरम्यान सांगितले की पुजारीजींनी या मुलीला त्यांच्या घरात जागा दिली आहे. यावर आम्हाला विश्वासच बसत नाही. मी शांतपणे ऐकले आणि तिथून निघून गेले. घरी आल्यानंतर मी त्यांना सांगितले, लोक अजूनही बोलत आहेत. तुमच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह आहे. जर तुम्हाला ही मुलगी ओझे वाटत असेल तर कृपया मला परवानगी द्या. मी तिला घेऊन दुसरीकडे कुठेतरी जाईन. ते रागावले आणि म्हणाले की मला धमकावू नको. हे घर तुझं आहे. मी म्हणाली, जर हे पापाचे गठ्ठे असेल तर तुमच्या नशिबात कृपा कुठून आली? मला एक घर सापडले. मंदिरातील लोकांनी आदर दिला. एक समिती स्थापन करण्यात आली. तुम्हाला भत्त्यात वाढ मिळाली आहे. हे सर्व कोणाच्या आगमनानंतर घडले? पुजारीजींनी थंड स्वरात उत्तर दिले, हे सर्व देवाची कृपा आहे, कोणत्याही मुलामुळे नाही. मी म्हणाली, देवाची कृपा देखील कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येते. जर तुम्हाला ते पाहायचे नसेल तर ते पाहू नका. पण दररोज मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी या मुलीच्या अस्तित्वात देवाची इच्छा पाहते. पंडितजींनी त्या मुलीशी असलेले नाते पूर्णपणे संपवले होते. आता त्यांनी तिला पाहिले नाही किंवा तिचा उल्लेखही केला नाही. एके दिवशी जेव्हा मूल रडू लागले तेव्हा ते रागवले आणि म्हणाले की हे रडणे आणि ओरडणे आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले. यासाठी दुसरी व्यवस्था करा. मी मुलीला शांतपणे माझ्या छातीशी मिठी मारली आणि हळूहळू तिच्यासाठी अंगाईगीत म्हणू लागली. त्याचवेळी पुजारीजींच्या मठातील एक विद्यार्थी आजारी पडला. मी पाहिले की त्यांना त्याची काळजी वाटू लागली. त्यांनी त्याच्यासाठी औषधांची व्यवस्था केली. प्रार्थना म्हणल्या. मी त्यांना म्हणाली, तुमच्या मनात इतरांच्या मुलांबद्दल सहानुभूती आहे, पण तुमच्या घरात असलेल्या त्या लहान मुलीबद्दल तुमच्या मनात कोमलता का येत नाही? ते म्हणाले, तो एक विद्यार्थी आहे. तो चांगल्या कामात गुंतलेला आहे आणि ही मुलगी कोणाची चारित्र्यहीन मुलगी आहे कोणास ठाऊक. मी म्हणाली, तुम्ही रक्ताबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. देव ते करतो आणि तोच देव कदाचित तुमच्या हृदयाची परीक्षा घेत असेल की तुम्ही फक्त धार्मिक शास्त्रांच्या आधारे एखाद्याचा न्याय करता की मानवतेवर आधारित शब्दांचाही तुमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यांचा कठोरपणा दिवसेंदिवस वाढत होता. ते पूजा केल्यानंतर लांबलचक भाषणे देत असे आणि मंदिरात मुलांना धर्म शिकवत असे, पण घरी येताच ते अनोळखी व्हायचे. ती मुलगी त्यांच्या पायाकडे रेंगाळत जायची, पण प्रत्येक वेळी त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले किंवा दूर जाण्याचा प्रयत्न केला. एका संध्याकाळी ते चालत असताना मुलीने त्यांची टोपी पकडली. त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी लगेच टोपी काढली आणि म्हणाले, याला हात लावू नको. त्यांच्या डोळ्यात मला थोडीशी अस्वस्थता दिसली. जणू काही त्यांना काहीतरी जाणवत आहे, पण ते त्या भावनेला झटकून टाकत होते. एके दिवशी परिसरातील काही विद्यार्थ्यांनी माझ्या मांडीवरती मुलगी पाहिली आणि म्हणाले, ती पुजारीजींच्या मुलीसारखी दिसते. वा. त्यांनी लगेच सांगितले की ती माझी नाही. मी त्या मुलीला शांतपणे माझ्या छातीशी मिठी मारली आणि मनात विचार केला की ज्या मुलीला तुम्ही जगासमोर स्वीकारण्यास नकार देत आहात तीच एके दिवशी तुमची ओळख बनेल. असेच दिवस गेले. मी आतून तुटत होती, पण त्यांच्या वागण्यात कोणतीही मृदुता नव्हती. जियाला माझ्या हातात घेऊन मी दररोज एका नवीन परीक्षेतून जात होती. या काळात मला माझ्या शरीरात काही बदल जाणवू लागले. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा मला चक्कर येऊ लागले आणि अन्नाच्या वासामुळे उलट्या होऊ लागल्या तेव्हा मी घाबरली. मी जवळच्या रुग्णालयात गेली. त्या महिला डॉक्टरने मला काही प्रश्न विचारले आणि नंतर काही चाचण्या करायला सांगितल्या. तपासणीनंतर जेव्हा ती अहवाल पाहत होती तेव्हा तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या. मी मनात विचार करत होते की मला काही गंभीर आजार झाला असेल. ती शांत आवाजात बोलली, तुम्ही गर्भवती आहात का? मी अविश्वासाने विचारले, काय? ती हसत म्हणाली, हो, तू 3 महिन्यांची गर्भवती आहेस.
मी म्हणाली, मला खात्री होती की माझ्यात मुले जन्माला घालण्याची क्षमता नाही. डॉक्टरांनी जुने रिपोर्ट दाखवायला सांगितले. मी त्यांना सांगितले की माझ्या अनेक चाचण्या वर्षांपूर्वी झाल्या होत्या आणि सर्वांनी मला सांगितले की मी वंध्यत्वग्रस्त आहे. मूल होणे शक्य नाही. ती काही वेळ विचार करत राहिली. मग ती म्हणाली, वैद्यकीय शास्त्र ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ही देवाची इच्छा आहे. जर तो इच्छित असेल तर तो एका वांझ महिलेलाही आई बनवू शकतो. मी घरी आली आणि जियाला माझ्या मांडीवर घेऊन शांतपणे बसली. मी विचार करत होती की ही बातमी पुजारीजींना कशी सांगावी. बरेच तास गेले. संध्याकाळी ते घरी आले. तेव्हा जेवणानंतर मी त्यांना शांतपणे सांगितले, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ते गंभीर झाले आणि म्हणाले, हो सांग. मी म्हणाली, मी गरोदर आहे. ते काही क्षण माझ्याकडे असे पाहत राहिले जणू काही त्यांना नीट ऐकू आले नाही. मग ते हळूच म्हणाले, तू काय म्हणालीस? मी पुन्हा सांगितले. काही क्षणांच्या शांततेनंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी देवाचे आभार मानले. त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, देवाने माझ्यावर खूप दया केली आहे. मला वाटलं कदाचित आता त्यांच्या मनात थोडीशी कोमलता येईल, पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला. जिया त्यांच्या जवळून गेली तरी तो रागाने मागे फिरायचा. एके दिवशी मी पाहिले की ती चालत असताना त्यांच्या कार्पेटवर आली. त्यांनी मला जोरात फटकारले आणि म्हणाले, तिला माझ्यापासून दूर ठेव. माझ्या मुलाच्या मार्गात हे अशुभ लक्षण येऊ नये असे मला वाटते. मी आतून हादरली. ही तीच मुलगी आहे जिला माझ्या मांडीवर पाहून तू अनेकदा फटकारले होतेस. पण आज जेव्हा तुला स्वतःच्या मुलाचे सुख मिळणार आहे तेव्हा तू या मुलीला दुर्दैवी म्हणू लागलास. ते म्हणाले, आता आमचे स्वतःचे मूल जन्माला येणार आहे आणि दुसऱ्याचे मूल माझ्यासोबत राहते हे मी सहन करू शकत नाही. मी म्हणाली की कोणताही देवदूत तुझ्या मुलाला आकाशातून आणणार नाही. तोही त्याच गर्भातून जन्म घेईल ज्याला तू पापाचा गर्भ म्हणत नाकारले होते. हे ऐकून ते गप्प राहिले, पण त्यांचे वर्तन अधिक कठोर झाले. आता ते त्या मुलीच्या कपड्यांना हातही लावत नव्हते. तिची खेळणी घराच्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आली होती आणि तिच्यासाठी एक वेगळी खोली बनवण्यास वारंवार सांगण्यात आले होते. तिच्या अशुभ संकेताचा माझ्या मुलावर परिणाम होऊ नये. एके दिवशी पुजारीजी दुपारपर्यंत मंदिरातून परतले नाहीत. ते परत आले तेव्हा त्यांच्या हातात एक यादी होती. ते म्हणाले, हे अनाथाश्रम आहे जिथे आपण जियाला देऊ शकतो. मी त्यांच्या हातातून यादी घेतली आणि फाडली आणि म्हणाली की ज्या मुलीमुळे देवाने मला आई बनवले आहे त्या मुलीची आई जगातली कोणतीही संस्था होऊ शकत नाही. मी ठरवलं की काहीही झालं तरी मी माझ्या दोन्ही मुलांमध्ये कोणताही फरक होऊ देणार नाही. माझ्या शरीरात एक नवीन बाळ आकार घेत होते, पण माझ्या हृदयात जियाची जागा कोणीही घेऊ शकले नाही. मला माहीत होते की ते नवीन वादविवाद सुरू करण्यासाठी त्या दिवसाची वाटही पाहणार नाहीत. सकाळच्या प्रार्थनेनंतर लगेचच नाश्ता करताना ते म्हणाले, मला तुमच्याशी स्पष्टपणे बोलायचे आहे. आता या मुलीबद्दल अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. ते कोणतीही उदारता न दाखवता स्पष्टपणे बोलले, ती मुलगी आमच्या नवीन घरात येऊ नये असे मला वाटते. मी म्हणाली की ती फक्त एक मूल नाही, माझी एक मुलगी आहे, जिला मी माझ्या मांडीवर घेतले होते, ज्याच्या रडण्याने मी रात्री जागी राहिली आणि ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहे. ते रागाने म्हणाले, तो तुझा भ्रम आहे. खरे बाळ आता येणार आहे आणि तुझे सर्व लक्ष आमच्या बाळावर असावे असे मला वाटते. मी म्हणाली, प्रेम आणि आपुलकी वाटता येते का? जर माझ्या मनात आईची भावना असेल तर ती फक्त एका मुलापुरती मर्यादित असू शकते का? ते रागाने म्हणाले, मला आणखी वादविवाद नको आहेत. एकतर ती मुलगी हे घर सोडून जाईल किंवा मी जाईन. मी सगळं ऐकलं पण गप्प राहिली, कारण आता माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. पुढचे काही दिवस ते माझ्याशी बोलले नाही. जिया माझ्या खोलीत बंद होती
जेव्हा जेव्हा ती बाहेर जायची तेव्हा ते त्यांचा मार्ग बदलायचे किंवा परत यायचे. मी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होते. शरीर जड होत चालले होते, पण खरा भार हृदयावर होता. मुलगी दिवसेंदिवस मोठी होत होती. आता ती माझ्या मागे रांगत येत असे आणि बोलण्याचा प्रयत्न करत असे व ती मला आई म्हणू लागली. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेचा पुढचा भाग नक्कीच पहा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया कथेच्या दुसऱ्या भागासह. धन्यवाद.